टोपे निवडला भाई, कारण की माझ्या पायात प्लेटी आहेत आणि मी कालच फ्लेक्स मारलेत. फिरू नका, आपलं कल्चर, आपल्या सगळ्या गोष्टींना जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण आणि भिवंडी जिंकली होती ना, तेव्हा हा गड जिंकलेला. फायनली आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आता आपल्या समोर आहे. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. गाईज, स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलवर. मी प्रभास साळुंके. सो आज आपण चाललोय मलंगडावर, फुल मजा मस्ती करणार आहे. आता जरा घाई आहे, थोड्या वेळात आपण बोलूया, ठीक आहे? फायनली आता आपण डोंबिवलीला पोहोचलो. फायनली आता आम्ही पोहोचलोय मलंगडच्या पायथ्याशी, आणि आता इथून आम्ही रोपवेने जाणार आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही चालत पण येऊ शकतात, खूप सारे ऑप्शन आहेत आणि क्लायमेट बघू शकतात. आम्ही रोपवे निवडला भाई, कारण की माझ्या पायात प्लेटी आहेत आणि मी कालच फ्लेक्स मारलेत. सो जिम वाला माणूस आलाय आपल्या सोबत. आपली जिम बंद आहे सध्या. तुम्ही कंटिन्युअसली ब्लॉग बघत राहा, मी प्रॉपर इन्फॉर्मेशन टाकतो, ठीक आहे? गेटमधून एंट्री केल्यावर तिकीट काढणं तर मॅन्डेटरीच आहेच. सो तिकीटची प्राईस आहे 150 रुपीज पर पर्सन. रिटर्नचं तिकीट आहे. ओके, सो 150 रुपीजमध्ये तुम्ही म्हणजे जाऊन येऊन रोपवेमध्ये आरामात येऊ शकतात. कारण मी तर सजेस्ट करेल तर तुम्ही रोपवेनेच या, कारण रोपवेचं तिकीट पण कमी आहे आणि एक्सप्लोर करायला जास्त टाईम पण भेटतो तुम्हाला. आणि सीन कसं आहे, इझिली 2-3 तासाचा ट्रॅक वाचतो, त्यामुळे तुम्हाला वरती जास्त एक्सप्लोर करू शकतात. वरती बघण्यासारखं खूप काही. आपलं मच्छिंद्रनाथांची समाधी आहे, इथे दर्गा आहे आणि त्याच्या बॅक साईडला एक तलाव आहे. गाईज, फायनली आता आम्ही पोहोचलोय आणि मी तर बोलतो सॅटर्डे संडे अवॉइडच करा, बिकॉज गुरुवारीच इतकी गर्दी आहे, बेकार गर्दी आणि भारी आहे लोकेशन. पावसात तर आता नेचर बघायला मजाच आहे. थंड थंड वाटतं, एकदम फुल थंड आहे. आणि कल्याण डोंबिवलीला इतकं भारी भारी लोकेशन आहे. आपण आपल्या जागा सोडून बाहेर फिरतो. फर्स्ट म्हणजे ना, प्रायोरिटी आपण आपल्या जागेंना द्यायला पाहिजे त्याच्यानंतर. आणि मलंगड तर खूप फेमस आहे. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. तुम्ही मलंगडाला येत असेल ना, तर तुम्हाला शिवलिंग जवळ जायचं असेल ना, तर तुम्ही या रूटनी सरळ नका जाऊ, याच्या अलीकडूनच राईट टर्न घ्या, ठीक आहे? आणि सरळ जात असेल तर सरळ दर्गा आहे आणि आपलं मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. आतमध्ये एंटर केल्यावर आपल्याला 10 रुपयाची पावती फाडावी लागते. देन आपल्याला टोटल 150 आणि 10 रुपये, टोटल 160 रुपीज खर्च आहे श्री मलंगडाचा. शिवलिंगाकडे जाताना एक आपल्याला वागेश्वर देवीचं मंदिर लागतं. पहिले आपण त्याचं दर्शन घेऊ. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण आणि भिवंडी जिंकली होती ना, तेव्हा हा गड जिंकलेला. आणि मोस्ट ऑफ याचा यूज ना, म्हणजे दुश्मनावर लक्ष ठेवण्यासाठी करायची. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे प्रॉपरली असं कोणता पुरावा नाही की इथे आलेले, पण हा किल्ला कन्फर्म जिंकलेला ते तर आहे हिस्ट्रीमध्ये. तसेच मित्रांनो, शिवलिंगाकडे जाताना आपल्याला एक मराठी माणसाचं छान असं निसर्गरम्यमध्ये असलेलं एक दुकान भेटेल. तिथे तुम्हाला चाय नाश्ता मस्त प्रॉपरली भेटेल. आणि आम्ही मॅगी खाल्ली आणि मॅगी खाल्ल्यानंतर आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. मलंगड आणि तिथल्या मशिदी दर्ग्याचा इतिहास थोडा वेगळा आणि वादग्रस्त का आहे त्याचे उत्तर मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतोच. मलंगड हा ठाणे जिल्ह्यातील माथेरान रेंजमधला ऐतिहासिक किल्ला आहे.
किल्ल्याच्या खालच्या पठारावर हाजी मलंग बाबांचा दर्गा आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार हा परिसर किमान 18व्या शतकापासून नोंदलेला आहे. 1882च्या गॅझेटियरमध्ये दर्ग्याचा उल्लेख आढळतो. हा फक्त मुस्लिम धार्मिक स्थळ म्हणूनच पाहिला जात नाही, तर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोक येथे श्रद्धेने येतात. परिसरात इतर हिंदू देवतांची स्थाने आणि विविध संतांच्या समाध्याही आहेत. काही हिंदू संघटनांचा दावा आहे की मुख्य दर्ग्याची रचना पूर्व मच्छिंद्रनाथांची समाधी व मंदिरं होती. मुस्लिम समाज हा आपला मलंगगडाला हाजी मलंग दर्गा मानतो, त्यामुळे ठिकाणाबाबत अनेक दशकांपासून धार्मिक वाद आहे. 1954मध्ये सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित प्रकरणात ही रचना कॉम्पोजिटिव्ह स्ट्रक्चर असल्याचे नमूद झाले होते आणि तिचे व्यवस्थापन पारंपरिक प्रथांनुसार होत असल्याचे वृत्त आहे. म्हणून मलंगगडावर फक्त मशीद आहे किंवा फक्त मंदिर आहे असं सरळ म्हणणं अचूक नाही. हा अनेक धार्मिक परंपरा एकत्र आलेला ऐतिहासिक परिसर आहे. सो गाईज, फक्त फिरू नका, आपलं कल्चर, आपल्या सगळ्या गोष्टींना जाणून घ्या. बिकॉज ना आता खूप नीड आहे. जेवढे आपण हिंदुत्व कट्टर राहू ना, तेवढं सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील. आता तुम्ही जेव्हा मलंगगडावर याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल भाई इथली सिच्युएशन काय. जिथे शिवलिंग आहे ना, तिथे भाई काहीच डेव्हलपमेंट नाही. जिथे मेन दर्गा आहे ना, त्या साईडला तुम्ही बघू शकता. एकदा मी बोलतोय म्हणून ना, स्वतः येऊन बघा, तेव्हा समजेल तुम्हाला. ठीक, एकजूट राहिलं पाहिजे. हे इकडचं म्हणजे वातावरण दाखवून देते आपण. बघून कळतंय मला. खरं आपण एकत्र आलो पाहिजे त्या गोष्टीसाठी. एकजूट राहिलं पाहिजे. हे इकडचं म्हणजे वातावरण दाखवून देते आपण. बघून कळतंय मला. तो खरं आपण एकत्र आलो पाहिजे त्या गोष्टीसाठी. मलंगगडाच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये पावसात तयार होणारे हे छोटे छोटे धबधबे ट्रेकचा अनुभव आणखी खास बनवतात. मोठे धबधबा नसला तरी खडकांवरून अलगद वाहणारं स्वच्छ पाणी आणि आजूबाजूची दाट हिरवाई आणि थंडगार वातावरण मला एक वेगळीच शांतता देत. ट्रॅकच्या वाटेवर अचानक भेटणारा हा निसर्ग छोटासा चमत्कार काही क्षण थांबून पाहायला भाग पाडतो. तो गाईज, थोडा ट्रॅक केल्यानंतर ना असं मस्त वॉटरफॉल पण आहेत छोटेवाले. आणि फायनली आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आता आपल्या समोर आहे. थांबा, फक्त 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो फायनली बघू शकता मेन स्पॉटवर आपल्याला इथेच जायचं आहे. जवळ आपण थोडी गर्दी आहे, थोडी गर्दी कमी झाली प्रॉपर्टी अभिषेक करू. ठीक आहे. की दीवारें खामोश थी, आंखों में बस बरसात थी, रिश्ते भी जैसे रेत हो गए, सपने सब कुछ देर में खो गए. तब तेरे मंदिर की वो धुन बनी, सीने में उठती एक नई नमी. मैं बैठा रहा, बस सुनता रहा, और दर्द भी धीरे से पिघलता रहा. महादेव महादेव तेरे कदम, मेरी रूह को मिल गया जन्म. महादेव महादेव तेरा करम, तेरी शरण में मिलता है दम. महादेव महादेव. जब मन का सावन सूखने लगा, जब अपना भी पराया लगा, तूने बिन बोले थाम लिया, मेरे बिखरे मन को जोड़ दिया. महादेव महादेव तेरे कदम, मेरी रूह को मिल गया जन्म. महादेव महादेव तेरा करम, तेरी शरण में मिलता है दम. हॅलो. सो गाईज, फायनली आता आपली ट्रिप कंप्लीट झाली. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. ओके.
तो भेटूयात पुढे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय अँड टेक केअर.